नदी लागली आपल्याला. आता नदीवरचा ब्रिज आपण क्रॉस करूयात. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मी तुम्हाला हा केदारनाथचा संपूर्ण ट्रेक दाखवतोय. जे लोक आले नाहीयेत किंवा येऊ शकत नाहीत, यूट्यूबवर बऱ्याचदा फक्त केदारनाथचं मंदिर बघायला मिळतं. माझा प्रयत्न आहे की फक्त मंदिर नकोच, मंदिर सगळीकडे दिसेल, पण छोटा छोटा हा ट्रॅक बघताना मजा येऊ शकते. कारण निसर्ग बघण्यासारखा आहे. खरं तर निसर्गाची ही जी कलाकृती आहे त्याला आपण साथ दिली पाहिजे. हे बघा, हा ब्रिज आपल्याला आता क्रॉस करायचा आहे. गुड मॉर्निंग. केदारनाथच्या ह्या ट्रेकला फायनली आपण आता सुरुवात करतोय. हे आपलं हॉटेल होतं, रात्री आपण इथेच राहिलेलो आणि आता निघतोय. त्यामुळे बॅगा आपण घेऊन जाऊ शकत नाही, ते आपण त्या लॉक रूमला ठेवणार आहे. तर या हॉटेललाच लॉक रूम आहेत, तिथे तुम्ही राहणार त्या हॉटेललाच असता. शक्यतो 100 रुपये बॅग ह्या पद्धतीने ते घेतात. त्यामुळे जास्त सामान आणू नका, 1-2 बॅग आपण ठेवू शकतो. ग्रुप असेल तर काय हरकत नाही, परंतु 100 रुपये बॅग या पद्धतीने आपल्याला ते ठेवावं लागतं. हे बघू शकतो, इथंच त्यांचं मेन ऑफिस आहे आणि इथेच लॉकर म्हणूनची सुविधा उपलब्ध आहे. येस, तर आता सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या ट्रेकला. सकाळची 6:30 वाजलेले आहेत. खूप गर्दी आहे सकाळी ट्रेकिंगला. सगळ्यात महत्त्वाची गर्दी तर इथल्याच लोकांची आहे. इथेच जमलोय. जवळजवळ 3 किलोमीटर आपण चाललेलो आहे. आपल्याला इथे पाठी दिसते केदारनाथ 15 किलोमीटर. येस, आपल्याला पुढे जायचं अजून 15 किलोमीटर ह्या दिशेने. बघूयात. येस, हा जरा बसलो इथे. सकाळ भयानक गरम होत आहे. वाटलं होतं थंडी असेल, थंडी आहेच, परंतु चालल्यामुळं कदाचित ते गरम होत आहे. खूप दम लागतोय. जर तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होत असेल तर कृपया ऑक्सिजनचा छोटा टँक मिळतो तो घेऊन या, कारण वरती हवा थोडीशी कमी होत जाते. गर्दी खूप आहे. चालताना थोडी काळजी घ्यावी लागते, कारण घोडेवाले आणि जे लोकांना वाहून नेतात इथले लोकल जे रहिवासी आहेत ते खूपच फास्ट पद्धतीने चालत आहेत आणि आपल्याला चालायला जागा उरत नाही. बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये घोडे आणि आता ते व्यवसाय म्हणता येऊ शकतो आपल्याला. लोकांना एका प्रकारची मदत पण होते आणि परंतु जे पायी चालणारे लोक आहेत त्यांना चालताना थोडा त्रास होतोय, कारण जागा उरत नाही चालताना. स्टॉप घेते येते त्याला. साधारणतः आय थिंक 4 किलोमीटरचा प्रवास आपला झाला असेल. अजून 14-14.5 किलोमीटर आपलं बाकी आहे, ते आपण सुरू करणार आहे. येस, प्रत्येक स्टॉपचे अपडेट देत राहील. चलो पुढच्या स्टॉपला आपण जाऊयात. फायनली
परत एकदा आपण एक स्टॉप घेतलेला आहे. 14 किलोमीटर आपण पार केले. त्याचा फोटो मी आता टाकतोय. तो फोटो आपण बघूयात. येस, तर 14 किलोमीटर नंतर थोडंसं परत एक 50-1 मिनिट पुढे चालत आलो आणि थांबलोय. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा जो स्पॉट आहे बघा. हा आला एक माझा फोटो बरोबर. येस येस येस, तर तो जो स्पॉट आहे ना तिथे बर्फ दिसतोय. इथे झूम होईल का नाही माहीत नाही. नाही, मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ घेतो आणि तुम्हाला पाठवतो. तर छान वाटतंय, पहिल्यांदी बर्फ बघतोय डोंगरावरती. नाही तर आपल्याकडले डोंगर दगडन माती सोडून सर काही नाही आहे. ते बर्फ दिसतोय मला इथे या ठिकाणी. येस, बर्फापर्यंत जाण्याचा प्रयत्न आपला आहे. लवकरच पोहोचूयात. 14 किलोमीटर राहिले. जवळजवळ 4 किलोमीटरचं अंतर आपण पार केलंय. येस, चलो निघूयात. डोली वाले और महंगे 4 हाय, दमलोय खूप. साधारणतः अजून 12.5 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. थकलोय आम्ही. थांबत थांबत जा. हवं असेल तर पाणी घेत चला. उपाशीपोटी जाऊ नका. चक्कर आल्यासारखं होतं थोडंसं आता. येस, थोडंसं काहीतरी खाऊया तिथे आपण लाईट. आणि 12.5 किलोमीटर चालायचंय. काय वाटतंय तुम्हाला? हा, छान आहे अनुभव. फक्त आपल्या पद्धतीने चाला. जास्त ओव्हर ॲक्टिंग करत चालू नका. थोडासा आराम करत चाला. रस्ता सोपा आहे. येस, कीप इट अप. चलो. जवळजवळ एक 10-10.5 किलोमीटर बाकी आहे. बऱ्यापैकी उरकलंय. चहा नाश्ता केलाय. बघू शकता हा जो प्राणी आहे त्याला घोडा म्हणतात आणि त्याच्यापासून जपून राहा. कारण हे असे चालायला लागल्यानंतर माणसांना डायरेक्ट उडून देत आहेत. कारण ते थांबत नाहीत. त्यामुळे घोड्यापासून जपून थोडंसं. हां, याची सवारी पण असते इथे. पण पायी जात असेल तर जरा चालताना यांच्यापासून जरा जपून चाला. कारण हे जोरात देत आहेत. ओके, चलो जाऊयात पुढे. बघू शकतो लोकांना त्यातनं वरती नेलं जाते. घोडे पण आहे तिथे. गर्दी आहे आणि आता जरा गरमी व्हायला लागली. त्यामुळे मी स्वेटर वगैरे सगळं काढून टाकलंय अंगातनं. त्यामुळे गरमी आहे. आपल्याकडे तशीच आहे. सकाळचे आता 8:30 वाजलेत आणि ऊन खूप पडलंय. एका गोष्टीचा आनंद ह्यासाठी वाटतो की बर्फ दिसतोय. तो बर्फ बघण्यासाठी शक्यतो आपण सगळेजण येतो. तो बर्फ या ठिकाणी आपल्याला दिसतो. आपण मी तुम्हाला दाखवतो लगेच. आपण तो बघूयात. 1 मिनिट थांबा. हे बघा, आपल्याला या ठिकाणी बर्फ दिसतोय मध्यभागी. तिथे पोहोचणं थोडंसं अवघड असलं तरी प्रयत्न बघूयात. जाता येते का, पुढे बर्फ मिळतंय का. चलो जाऊयात पुढे. हे बघा, हे दमलेत. लोकांना उचलून नेलं जातं. हे बघा, तिथे लोकांना आता उचलून केदारनाथ पर्यंत वरती नेलं जातं. यांचे पण चार्जेस असतात. विचारूयात आपण. भैया नीचे से कितना लेते हो ऊपर जाने का? हमारे लोगों को बता दो ताकि आके जब आएगी तो आपको बता देंगे. ऐसे? हाँ, वजन हिसाब से होता है ना. वजन के हिसाब से कैसे होता है?
वैसे आप 50 किलो केजी का पड़ जाएगा, ऊपर का वन साइड का 8,000। 50 किलो वजन जर असेल तुमचं तर तुम्हाला 8,000 रुपये लागू शकतात वरती जायला. और ज़्यादा होगा तो ज़्यादा लगेगा 12-13,000. तर तुमचं वजनावरती डिपेंड आहे. वरती नेतात आणि खूप सावकाश नेतात, मी बघितले खूप काळजीपूर्वक नेतात ते. यस, जर इथे आलात आणि तुम्हाला जर यासोबत जायचं असेल तर 50 किलो वजन जर तुमचं असेल तर कमीत कमी 8,000 रुपये लागू शकतात, हे लक्षात ठेवा. भैया हाय कर दो. हाय. यस. हेलो एवरीवन, ऐसे है, क्या करे आप, मजबूरी है, मेहनत करना पड़ता है, क्या करे आप. बढिया. चलो. तर खूप चांगली लोक आहेत इथे, सगळ्यांशी प्रेमाने बोलतायत. आणि एक तर सीझन आहे, परत एकदा मंदिर बंद झालं की मग परत त्यांना वर्षभर काही नसतं, त्यामुळे जे त्यांना काम मिळालं ते करत असतात ते. तर जर तुम्हाला जायचं असेल यातनं तर 50 किलो वजन तुमचं असेल तर तुम्हाला 8,000 रुपये लागू शकतात, आणि जास्त असेल तर मग त्या वजनानुसार पैसे वाढत जात आहेत. येस, हरकत नाही. आपण तर पायीच निघालोय. आपल्याला साधारणतः 140 रुपये खर्च आला आतापर्यंत. आपण पराठे खाल्ले, 70 रुपयाला एक पराठा मिळतो. असे 2 पराठे मी खाल्लेले आहेत आणि एक चहा घेतला आहे छानपैकी. चहाची किंमत 20 रुपये होती. बाकी काही लागत नाही. पाणी विकत घ्यायची गरज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाणी जिवंत पाणी आहे इथे, आणि खूप थंड ओरिजिनल झरे आहेत, त्यामुळे पाणी घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला. पाणी तुम्ही इथलं पिऊ शकता, आणि चांगलं आहे पाणी. म्हणजे कालपासून आम्ही इथलंच पाणी पितोय, पण काही त्रास नाही झालेला. पाणी छान आहे. खूप सारे हेलिकॉप्टरचे आवाज येत आहेत. हे बघा, तुम्हाला दिसतंय का? अवघड आहे दिसणं. हेलिकॉप्टरची सेवा पण आहे, पण ते बुकिंग मिळत नाही. मग मी तुम्हाला सांगितलं. तर आवाज ऐकून मला चिडचिड येऊ राहिली, राग येतोय. तर मी पायी चाललोय, लोक हेलिकॉप्टरनी चाललीत. हरकत नाही, पायी जाऊयात. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. गौरीकुंड टू केदारनाथ जो आपला 18 किलोमीटरचा ट्रेक आहे, त्यातल्या जवळजवळ 8 किलोमीटर आपण कंप्लीट केलंय. आणि गर्दी आहे, बरोबर गरमी पण आहे, त्यामुळे दोन्ही प्रकारचे ड्रेस असू द्यात. थंडी तर असतेच सकाळची खूप, पण 8 वाजलेत पण गरमी खूप आहे तिथं. आता सध्या गरम होत आहे. चलो बाय. अजून भरपूर आहे. पाणी पडतंय, धबधबा लागलाय वाटेत आपल्याला. भिजायला नको, वातावरण बदललंय, थंडी वाजवून राहिली आता पुन्हा नव्याने. बघू शकतो पाणी पडतंय, एकदम फ्रीज मधलं पाणी, असं थंड आहे. नदी खूप सारी गर्दी आहे. व्हिडिओ करत जाणं थोडं अवघड आहे, तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे माझा, की ज्यांना केदारनाथला येणं शक्य नाही, किमान त्यांना ह्या ब्लॉगच्या मार्फत तरी केदारनाथचं दर्शन व्हावं, हा आपला प्रयत्न आहे. धडपडणारी मुलं ती धडपडतायत, अर्थात मी धडपडतोय, चाललोय. आणि केदारनाथचं दर्शन मला करवायचं आज, मला विथ निसर्गासोबत दर्शन करवायचं आहे. तर बघ, हे जिवंत पाण्याचे झरे आहेत. हे पाणी आपण पिऊ शकतो आणि काही होणार नाही. तर मी ते पितोय. पाणी एकदम शुद्ध, सगळ्यात महत्त्वाचं चविष्ट आहे. असं नाही का कडू लागतंय वगैरे काही. अजून भरपूर चालायचं आहे. नदी लागली आपल्याला. आता नदीवरचा ब्रिज आपण क्रॉस करूयात. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मी तुम्हाला हा केदारनाथचा संपूर्ण ट्रेक दाखवतोय. जे लोक आले नाही आहेत किंवा येऊ शकत नाहीत, यूट्यूबवर बऱ्याचदा फक्त केदारनाथचं मंदिर बघायला मिळतं. माझा प्रयत्न आहे की फक्त मंदिर नकोच, मंदिर सगळीकडे दिसेल
पण छोटा छोटा हा ट्रॅक बघताना मजा येऊ शकते, कारण निसर्ग बघण्यासारखा आहे. खरं तर निसर्गाची ही जी कलाकृती आहे त्याला आपण साथ दिली पाहिजे. हे बघा हा ब्रिज आपल्याला आता क्रॉस करायचा आहे. नदी पडलो होतो थोडंसं तोल जातोय आणि आत्ता पाय दुखायला लागलेले आहेत. वातावरण ढगाळलंय, पाऊस येऊ शकतो. काळजी करण्याचं कारण नाही, रेनकोट वगैरे आपण आणलेलं आहे सगळं सोबत. हे काय मोठी बॅगच आहे आपल्याकडे. सूचना आहे इथं काहीतरी. आता सावधान, सेतु पूर्वर समय पर 24 व्यक्ति या 6 व्यक्ति ही जगह हो सकते. काय लिहिले कळे ना, एवढंच कळते की 24 किंवा 6 व्यक्ती याच्यावरनं जाऊ शकतात. पण गर्दी आहे पुलावर, पण भारी आहे. आपल्या पाठीमागं बर्फ आहे बघा. तर जी नदी आहे ती वरतून आली मला हरकत नाही. फारच सुंदर हा निसर्ग इथे आहे. इथे आहे मदतीला. पाठून दुखायला लागली. नदीकडे जायचं थोडा वेळ. चलो जाऊया. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे नदीवर आणलंय मी, जाऊ शकतो. वरती बर्फ आहे आणि नदीच्या वरतून बर्फातनं येते. थंड आहे वातावरण, पाणी प्रचंड थंड आहे. शक्यतो पाण्यात येऊ नका, पाण्याचा वेग खूप आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी कडेवरती आलेलो आहे, पण शक्यतो येऊ नका. थंडी वाढलेली आहे. नदीवरती आपण आहोत अजून देखील. आपण बघू शकतो की हे किती हाय रिस्क आहे. लहान लहान मुलांना घेऊन हे नदीमध्ये जात आहेत. ते खूप हाय रिस्क आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगेल की असं करू नका, कारण नदीचा प्रवाह खूप फास्ट आहे नदी आणि खूप थंड पाणी आहे. श्वास घ्यायला खूप त्रास होतो आहे. त्यामुळे लहान मुलांना घेऊन असं काही करू नका प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि नक्कीच निसर्गाच्या ह्या चमत्काराचा अनुभव आपण घेतला पाहिजे. खूप सुंदर असा निसर्ग आहे. खरं तर मी येणार नव्हतो ह्या ट्रिपला, पण आता मला असं वाटतं की बरं झालं मी आलो. नाही तर खूप मोठं नुकसान माझं झालं असतं की ते बघायला नसतं मिळालं. फारच सुंदर आहे. थंडी वाढते. दमलोय आता खूप. 8 किलोमीटरचं अंतर बाकी फक्त. आता बघू शकता हे काका बसलेत ते. केदारनाथ 8 किलोमीटर. चलो लवकर पोहोचूयात वरती. 2 वाजता आपलं चेक इन आहे टेंटला. बघा निसर्ग भारीच आहे. निसर्गाची कला आहे. हा जुना ट्रॅक आहे जो आपण पिक्चर बघतो त्यावेळेस जो पूर आलता त्यावेळेस हा ट्रॅक वाहून गेलेला आहे. आणि हा ट्रॅक जर झाला असेल कदाचित 3-4 किलोमीटर आपले वाचले असते. लोक म्हणतात की याचं काम चालू आहे, माहीत नाही आपल्याला. पण हा जुना ट्रॅक आहे जो प्रलय आलता ढगफुटीचा आणि ते सगळं वाहून गेलं केदारनाथ. आपण सुशांत सिंग राजपूतचा जो चित्रपट पाहतो त्याच्यामध्ये जे आहे ते इथेच तो पूर आलेला आणि हे सगळं वाहून गेलं होतं. तो ट्रॅक पण वाहून गेलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा हा संपूर्ण ट्रॅक इथे कनेक्ट होत होता, तो वाहून गेलेला आहे. येस चलो निघूयात. काय वाटतं तुम्हाला? हसताय काय? दमलायत का? दमलेत बघा. चलो जाऊयात. आपण पाहू शकतो हे नॅचरल पाणी आणि हे पाणी पिण्याचं आहे. हे पाणी तुम्ही पिऊ शकता. आता मी पितो.
बघू शकतो खूप थंड आहे. खूप वरती बघू शकतो. तिथे बर्फ आहे. ते व्हाईट व्हाईट जे दिसते तुम्हाला हा बर्फ आहे सगळा. दमलो अजून भरपूर चालायचं आहे. चलो इकडे जाऊया. शॉर्टकट घेतला आपण. लॉंगकट आहे असं असं जाऊन लावावं लागतं पण आपण शॉर्टकट घेतला इकडनं. हा इकडनं थोडंसं लवकर पोहोचू. चलो. हा शॉर्टकट महागात पडला. खूपच डेंजर होता. बर्फ आपण बघू शकता इथं जवळच आहे. खूप सारी लोक आहेत. वातावरण बदललंय. पाऊस येऊ शकतो असं वाटतंय. चला जाऊयात वरती. बर्फात आलोय आपण. स्लायडिंग करायची इथं स्लायडिंग केली आपण. थोडं धीरे धीरे चालवं लागेल. काठीचा आधार दोघे घेऊ. हे बघा आता मी थोडंसं बर्फाचा गोळा फेकतो. कॅमेरा द्या. असं असं ना उडवा. अजून जास्त घ्या जास्त घ्या जास्त घ्या. हा खूप थंड आहे. त्याला पटकन जाऊयात आपण.